कोणी घर देतं का? घर म्हणायला गेल्यानंतर असं पोटामध्ये अवस्था एक हवी आराम खुर्ची तुफानाला बसण्यासाठी. आणि बरं का, विसरू नका बाबांनो, मागच्या पर्सामध्ये एक तुळशी वृंदावन पाहिजे. सरकार सरकार कुणी घर देतं? सुनीलने आता सांगितलं या चित्रपटाविषयी 2 शब्द बोल. चित्रपट आहे नटसम्राट या नाटकावर, त्यामुळे 2 शब्द नाटकाविषयी बोलणं हे उचित नाही. कारण नटसम्राट हे माइलस्टोन आहे. म्हणजे नटसम्राट ज्या वेळेला रिलीज झालं नाटक, तेव्हा मी जेमतेम 11-12 वर्षात होतो. आणि त्यावेळेला फार नाटकातलं काही कळायचं नाही. मी सिनेमावर पोचले गेलेली माणसं होतो. आणि नंतर ते जाहिराती बघायचो, खूप वर्षांनी नाटक बघायचं योग आला. पण अर्ध नाटक डोक्यावर न गेलं. कारण शिक्षण मराठीत नव्हतं, नाटकाचं तेवढं वेळ नव्हतं. काही वर्षांनी जेव्हा लोक नटसम्राटबद्दल बोलायचे, म्हटलं एकदा वाचूया नाटक. आणि ते नाटक वाचल्यानंतर मला लक्षात आलं की हे काहीतरी भन्नाट आहे. आणि त्याचा सिनेमा होणं खूप गरजेचं आहे. जवळजवळ 4 वर्षापूर्वी आम्ही प्रतिष्ठानाकडनं त्याचे राईट्स घेतले, सिनेमा करायचं ठरलं. एक नानाने खूप छान सांगितलं की मी त्याला इतक्या वर्षात घेतलं नाही. काय झालं प्रॉब्लेम, तसा रोलच मिळत नव्हता मला ताकदीचा त्याला देण्यासारखा. आणि काल मला नाना म्हणाला की कोण, मी म्हटलं हा जो सिनेमा असेल आजच्या घडीला नानांनाही काम केलं तर हा सिनेमा होऊ शकत नाही. कारण ते खूप मोठं आव्हान आहे, साध्या सुद्धा नटाला न पेलणारं आव्हान आहे. पण सिनेमा करायचं म्हणजे काय करायचं, सिनेमाचं एक बेसिक ग्रामर क्राफ्टच वेगळं असं सिनेमाचं आणि नाटकाचं. त्यामुळे त्याला खूप वेळ गेला. ते कसं करायचं, नवीन कॅरेक्टर्स ॲड व्हायला लागतं. बरं कसं आहे की तुम्ही ताजमहलला अगदी सोन्याच्या विटा लावल्यात तरी तो वाईटच दिसेल. त्यामुळे ते असं काहीतरी त्याला ॲडिशन करण्याची गरज होती की ते इट शुड लुक लाईक अ पार्ट ऑफ द प्ले. त्यामुळे त्याला खूप वेळ गेला. मग आता मी मेधाला वरती बोलायला माझ्या बायकोला, तर ती येईना वरती. ती म्हणाली की माझा काही संबंध नाही, म्हणजे ती त्या सिनेमात काम करत नाही आहे. पण माझा बाउन्सबोर्ड ती होती. गेली 4 वर्ष जर का कोणी मला सहन केलं असेल ह्या सिनेमाबद्दल, ते तिने सहन केलंय. कारण काही सुचलं मला की तिला सांगायचो कसं वाटतंय. आणि बऱ्याच वर्ष, जवळजवळ 2 वर्ष काही तो अख्खा स्क्रीन प्ले होत नव्हता. मग एक नवीन कॅरेक्टर ॲड करायचं ठरवलं. तो जवळजवळ नटसम्राटचा ऑल्टर इगो असल्यासारखं कॅरेक्टर आहे. त्यात तिथे विक्रम आला. आणि माझं असं कायम म्हणणं असतं, म्हणजे मी आणि नाना वी अग्री ऑन इट, की आम्ही इतके आमच्या कॅरेक्टर्समध्ये असतो, आमच्या कॅरेक्टर्सची सुखदुःख जपत असतो, त्यांच्याबद्दल विचार करत असतो की आम्हाला स्वतःच्या फॅमिलीकडे लक्ष देणं खरंच शक्य होत नाही. आणि मध्येच कधी अचानक असं वाटायला लागतं की गिल्ट येते की माझा मुलगा कधी येऊन सांगतो बाबा ऐक ना, मी म्हणतो 2 मिनटं थांब रे. त्यावेळेला मला लक्षात येतं की त्या कॅरेक्टर्सना, मी सिनेमे करतो किंवा नाटक करतो, त्या कॅरेक्टर्सना मी एवढा वेळ देत असतो की मला गरजांसाठी लक्ष द्यायला वेळ नसतो. आणि कुठेतरी म्हणजे ते गिल्ट खातं खूप. नट हा कधी रिटायर होत नाही. वन्स एकदा एक नट म्हणून तुम्ही जबाबदारी स्वीकारली तर यू डाय ॲज अ ॲक्टर. कारण त्याला नंतर कोणी सिरियसली घेत नाही. त्याचे रोल्स बघून एवढी लोकांना त्याच्या इमोशन्स खऱ्या वाटणं बंद होतं. आणि सव्यत हे नटसम्राट वाचताना ते लक्षात आलं की नटसम्राट रिटायर झाला, घरी आला, पण त्यांनी काय केलं, ते नाटक घरी घेऊन आला आणि घरच्यांना ते हँडल करता आलं नाही. तो कुठेतरी आय फील दिस इज द, हा सिनेमा हा विल बी द ग्रेटेस्ट ट्रॅजेडी एव्हर ऑन स्क्रीन टुडे. आणि ते खूप डिफिकल्ट होतं. ते
बरं असा कोणतरी एक लेखक शोधणं जो शिरवाडकरांना कॉम्प्लिमेंट करेल. त्यांच्यापेक्षा चांगलं लिहिणं अशक्य आहे, पण तो कॉम्प्लिमेंट करेल की ते खूप एकसंघ वाटायला हवं. आणि किरण यज्ञपतींनी खरंच ते इतकं ब्रिलियंट लिहिलेलं आहे. त्यामुळे आणि बरं आजचा हा योग, मला टकले साहेबांचा फोन आला की 27 तारखेला तुम्ही इथे करू शकाल, कारण मी म्हटलं की इट इज आवर प्लेजर, कारण असा योग येणं नाही. 4 तारखेपासून आम्ही शूटिंग सुरू करतोय आणि 4ला सुरू करून 17 एप्रिल असे म्हणतो. नाना म्हणतो नाही होणार 17 एप्रिलला, पण माझं म्हणणं आहे मी 17 एप्रिलला करेन हा सिनेमा, कारण ह्या सिनेमातनं बाहेर येऊन पुन्हा सिनेमा करणं शक्य होणार नाही. एकदा सुरू झालं की त्यातनं बाहेर येणं शक्य नाही. त्यामुळे सलग 17 एप्रिल हा सिनेमा संपेल. आणि हे जे मी शिवधनुष्य घेतलंय ते मला पेलतं की नाही हे त्यावेळेला कळेल मला. पण मी नाही, अख्खी टीमच आमची खूप एक्सायटेड आहे हा सिनेमा फ्लोअरवर जो जातोय 4 तारखेला. आणि मला खूपच चांगली टीम मिळाली या सिनेमासाठी. ज्या माणसाने हा सब्जेक्ट लिहिला आहे त्या माणसाचा रिस्पेक्ट एवढा आहे की प्रत्येक माणसाने एकदा बघितला तरी आम्ही यापुढे 100 सिनेमे काढू शकतो. आणि धन्यवाद, तुम्ही आम्हाला इथे ही संधी दिली. नानांनी माझ्यावर आशीर्वाद देण्याचं काम सोपवलं आहे आणि ते मी दिले पाहिजे. चांगल्या कामाला आशीर्वाद दिलेच पाहिजेत. हे इतकं चांगलं काम नाना, महेशजी आणि त्यांची सगळी चमू इथे करते. मला आनंद होतो की या कुसुमाग्रजांच्या पुण्यश्लोक कुसुमाग्रजांच्या भूमीमध्ये त्यांच्या स्मृतिदिनी दिवशी आणि मराठी दिवस आपण साजरा करतो धन महाराष्ट्रामध्ये. त्या दिवशी महाराष्ट्रातल्या तात्यासाहेबांनी लिहिलेल्या एका उत्तुंग नाट्यप्रयोगाचं सिनेमामध्ये रूपांतर ही मंडळी करते आणि दिग्गज मंडळी आहेत. नानाने हात लावलं की नानांचा मी स्मिता पाटीलच्या काळापासूनचा मी चाहता आहे. तुमचं सगळं काम मी पाहिलेलं आहे पुरुषपासूनचं. स्मिताबद्दल काय बोलायला कोणी महेशजींचं अलीकडचं कर्तृत्व आपण पाहतो आहोत. नेहा आणि सुनील बर्वे ही नवीन पिढीचे लोक काय करतात ते आपल्या समोर आहे. अशा या मंडळींना बरोबर घेऊन कुसुमाग्रजांच्या भूमीमध्ये कुसुमाग्रजांनी लिहिलेलं एक मानदंड म्हणता येईल मराठीचा असं एक उच्चांक गाठणारं नाटक जे शिवधनुष्य आहे, नाटक म्हणून करायला आणि चित्रपट म्हणून करायला ते हे दोघे उचलत आहेत. त्यांची सगळी टीम उचलते. विश्वास जोशींसारखा एक समर्थ प्रोड्युसर त्यांच्याबरोबर आहे. या कलाकृतीबद्दल माझ्या मनात कोणताही संदेह नाही. ही कलाकृती आपली जागतिक उंचीवर जावी. आपण जागतिक उंचीचे कलाकार आहात. मराठीला आपण जागतिक शिखरावर घेऊन जावं या नावाने. तात्यांचं नाव तर खूपच मोठं आहे. आमच्या दृष्टीने तात्या एक आमचं वैभव होतं, महाराष्ट्राचं वैभव होतं. गडकरी होऊन गेले सगळे आधीचे देवल. नानाने मनोगत आपलं इतकं उत्तम सांगितलं की कुठल्याही मराठी समिष्टकाला इतकं बोलता येणार इतकं नाना चांगलं बोलले. या पार्श्वभूमीवर मी एक वडीलधारा माणूस म्हणून, त्यांच्या चाहता म्हणून, चित्रपट पाहणारा, नाटक पाहणारा प्रेक्षक म्हणून, तुमच्यासारखा सामान्य प्रेक्षक म्हणून या संबंध चमूला, या टीमला मनापासून उदंड आशीर्वाद देतो आणि यांचं यश दिगंत व्हावं अशा तऱ्हेची शुभकामना या तात्यांच्या पुण्यदिवशी प्रगट करतो. वर्ष आपण नाटकामध्ये चाललेली नाटकामध्ये चाललेली नाटकं म्हणजे जी एक्सपेरिमेंटल, अगदी नीलू तो स्वप्न पक्षी करत होते तेव्हापासून पैसे सगळे यायचे, सगळं वापरा, खाणं पिणं याचं. बाकी नाटकात तू कधी काम केलं नाहीस ना. बरं तुम्हाला गंमत म्हणजे नटसम्राट त्याचं मुखोद्गत आहे. काल मी बोलत असताना माझ्याबरोबर तो बोलत होता. संथेचं स्वरूप आलेलं आहे ह्या नाटकात. कोणाला काही बोलायचं का? मी काही नाही तर बोलतो थोडं. एक राहून गेलं. हे आज जो इथे शुभारंभाचा होतोय हा कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या या प्रांगणामध्ये, या संकुलामध्ये होतोय. आणि हा मान, हा सन्मान कुसुमाग्रज प्रतिष्ठानला आमचे मित्र हेमंत देवटे आणि टकले आणि माझे सर्व मित्र इथे खाली बसलेत, आमचे विश्वस्त, या सर्वांच्या वतीने मी तुमचंही आभार मानतो. कारण तुम्ही ही सुसंधी प्रतिष्ठानला दिली आणि प्रतिष्ठानची प्रतिष्ठा वाढवलीत. त्याबद्दल तुमचे आभार माझे राहून गेले. मला माहिती नाही या माईकवर मी एखाद 2 उतारे वाचले चालतील का? ज्यावेळी थोडंसं अजून ते पूर्णपणे तोंडात बसलेलं नाही आहे त्यामुळे
एक त्यातलं त्यात समाधान असेल. नाटक असल्यानंतर 50-60 दिवस, कमीत कमी एक 42 दिवस 43 दिवस आमची रिहर्सल चालते. त्याच्यानंतर ती तोंडामध्ये शब्द बसतात, ते आविर्भाव तुमचे. सिनेमाला कसं तुम्हाला रिटेक करता येतात. पण तरी सुद्धा मी महेशला म्हटलं की जितकं जमेल तितकं एका वेळी 2-3-4 कॅमेरे लावून काय जे करणार, एकदा ते होऊन गेलं तर ते होऊन जाणार आहे, हे करता येणारं नाहीये. त्यामुळे काय होईल ते माहिती नाहीये. त्यामुळे आपण बघूया काय जमतंय का थोडंसं. हा महेश म्हणाला तेच ते की मला माझ्या प्रत्येक पात्राची दुःख घेऊन मी जगत राहणार हो. मला माझं आयुष्य जगताच येत नाही. मी कधी जगणार आणि ते कसं जगणार. एक भूमिका संपल्यानंतर ती सगळी वस्त्र उतरून ठेवेपर्यंत दुसरा कुठला तरी पिशाच मध्ये जातं. त्याच्यानंतर त्याची सुखदुःख माझी होतात. पुन्हा ते उतर. त्यामुळे घरच्यांना कधी वेळ देताच येत नाही. त्यामुळे त्यांच्या आणि एक दिवस लक्षात येतं, अरे बापरे, काल हा रांगत होता मल्हार आणि एकदम एवढा मोठा कसा झाला. कारण त्याला मोठा होताना मी पाहिलाच नाही. आणि ह्या बदल्यामध्ये खूप काहीतरी गमावतो नट. आणि ते जे गमावणं आहे ते मग त्या नटाच्या नशिबी असं येतं. कारण ती नाळ कुठेतरी तुटते. तुम्ही ते तिथे जुळलेले असता, ते तुम्ही तुमच्या भूमिकांशीच इतके जुळून जाता. नाना ते म्हण रे, नाना ते हे म्हण, नाना ते असं रे. अरे पण नाना तू काय कसा आहेस असं कोणीच विचारत नाही. कारण नानाचं ते असणं हरवलेलं असतं. तर ते तसं मला कुठेतरी ते साधर्म्य मला ह्या नटसम्राटासाठी काम करत असताना मला जाणवलं की नाही, मी ह्यातलं खूप आहे ह्याच्यामध्ये. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं, एकच सवाल आहे. दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा ठेवून जगावं बेशरम लाचार आनंदानं की फेकून द्यावं या देहाचं लक्तर त्यात गुंडाळल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्याशार डोहामध्ये. आणि करावा सर्वांचा शेवट, माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण त्या निद्रेलाच नंतर स्वप्न पडू लागलं तर इथंच खरी मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करता येत नाही. म्हणून आम्ही जपतो हे जुनं जागेपण. मृत्यूच्या निर्जीवपणानं सहन करतो अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गाभाऱ्यात सत्वाची विटंबना. आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो आमच्याच मारेकऱ्यांच्या दाराशी खालच्या मानेनं. विधात्या तू इतका कठोर का झालास. एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तू आम्हाला विसरतोस. मग या विस्कटलेल्या हाडांचे सापळे घेऊन हे करुणा करा. आम्ही थेरड्याने कोणाच्या पायावर डोकं आदळायचं रे. कोणाच्या. बरं का सिद्धार्था, हे मूळ बुलंद किल्ले बांधले लेखकाने, आम्ही फक्त त्याचे रखवालदार. बरं का. राम गणेश, तात्यासाहेब, अण्णासाहेब, महासाहेब, विजयराव, एकापेक्षा एक भयानक. प्रेक्षकांच्या आस्वावर आपल्या दुःखाचं पीक काढणारी जात होती ती. कधी काळी मामांना भेटायला गेलो का मोठा सन्मान केल्यासारखा आदर स्वागत. जेवणा खाण्याचा मोठा थाट. आपण म्हणावं कशाला आणणार. म्हणायचंय मोठं आगस्वागत, जेवण खाण्याचा मोठा थाट. आपण म्हणावं कशाला, डॉक्टरांनी तुम्हाला मनाई केली आहे. तर म्हणायचे श्रीमंत आमच्या गरीब खाण्यात आला, एवढा शृंगार नको का करायला. एरवी असे मोके कोण घेणार असं म्हणून सिगरेट नाचून जातात. रात्री उशिरा मैफिल सजायचे.
स्वतःच्या हातानं उंची अत्तर लावायची, उंची मध्ये होतायची, कामाची बेफाट स्तुती करायची. सोबतीला त्यांचं ते बेलगाम पिणं, त्यांचा तो अनाचार पाहून आपण घाबरलो की असं काहीतरी अनमट आत गाठी मारत जाणारं विलक्षण वाचून दाखवायचे. पुढे वाचताना आमच्या हालचाली तिरपत असायची त्यांची नजर. म्हणजे डोळे या देवावर पण नजर आतल्या सगळ्या घडामोडींवर. दुपार झाली, डोक्यावर सूर्य आला की म्हणायचे चला पोहायला जाऊया. ही असली अघोरी माणसं कसली न सुटणारी कोडीच होती. काळीच जाळून त्याच्या काजळीनं कागदावर अक्षर कोरणारी जमात होती ती. काय लिहिलंय ते पेलताना काय मजा येणार आहे असं ते. आणि ह्या सगळ्यांनी या माझ्या देहामध्ये भरली ही पिशाच्यासारखी पात्र. सुधाकरा, तळीरामा, थेल्लो, राजे, माधवा, हेनरी बेगटा, रे हरामानो, तुमच्या कागदी दुःखाला मी आयुष्यभर माझ्या प्राणाची फुंकर घालून जगवलं. आभाळ एवढं मोठं केलं. आता माझं काय? माझं दुःख सुद्धा तुमच्या इतकंच अस्सल आहे. धारधार सुराहून काळीच कापताय. तुमच्या यातनेची उंची गाठायला अजून मी कोणता अपमान सहन करायला हवा ते तरी सांगा. अरे या जगात न्याय नसेल पण या रंगमंचावर तरी तो असेल की नाही? या नटाच्या दुःखाला कवडीची किंमत नाही. आता हे म्हणत असताना, हे करत असताना तुम्हाला खरं सांगतो की कुणी घर देतं का घर म्हणायला गेल्यानंतर असं पोटामध्ये असं मडगुलं, सोन्याचं तडगुलं, मखमली पायात रुपेरी वाळा. अशा या पावसात वादळ वाऱ्यात कुठे रे लाडक्या जातो सवाळा. आभाळ गरजते, बिजली नाचते, नदीच्या डोहात कालिया काळा. शपथ गळ्याची नको रे नको रे, बाहेर जाऊ लाडक्या बाळा. कोणी घर देतं का घर? एका तुफानाला कोणी घर देतं का? एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून जंगला जंगलात हिंडत आहे. जिथून कोणी उठवणार नाही अशी जागा ढूंढत आहे. कोणी घर देतं का रे बाबांनो? खरं सांगतो, तुफान आता थकून गेलाय. झाडा झुडपात, डोंगर दऱ्यात अर्थाधिक तुटून गेले. समुद्रांच्या लाटांवरती, वणव्याच्या जाळावरती झेप झुंजा घेऊन घेऊन तुफान आता खचलाय. जळके तुटके पंख पालवीत खुरडत खुरडत उडत आहे. खरं सांगतो बाबांनो, तुफानाला तुफानपणच नडतंय रे. कोणी घर देतं का घर? तुफानाला महाल नको, राजवाड्याचा सेट नको, पदवी नको, हार नको, थैली मधली भेट नको. एक हवं लहान घर पंख मिटून पडण्यासाठी. एक हवी आराम खुर्ची तुफानाला बसण्यासाठी. आणि बरं का, विसरू नका बाबांनो, मागच्या पर्सामध्ये एक तुळशी वृंदावर पाहिजे. सरकार कुणी घर देतं का? अशी गंमत आहे. काय किंमत केलवतंय जमलं तर जमलं. फक्त ते लगाम आमचा जो सारथी आहे तो छानपैकी ओढेल मस्तपैकी. त्यामुळे काहीतरी एक असं काहीतरी होईल असं वाटतंय. बघूया, तुम्हाला पाहायलाही आवडेल.